टेस्ट फॉर्मॅट आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे इंग्लिश सब्जेक्ट आहे आपला, तर जो बोर्ड फॉर्मॅट आहे आपला तो कसा आहे ह्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आता सेक्शन, आता आपले जे सेक्शन आहे तसे जे तुमचा बोर्डचा पेपर आहे तो सेक्शन वाईज काय झालेला असते, डिवाइडेड असते. सेक्शन 1 मध्ये जे आहे लँग्वेज स्टडी आहे. तर लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला इथं किती मार्क दिले तुम्हाला? इथं 8 मार्क असेल. इथं 8. तर ए ने 5 दिलेले असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 अटेम्प्ट करायचे. आता पहिला क्वेश्चन आहे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युजिंग करेक्ट लेटर. आता ह्या ठिकाणी जे तुम्हाला काही शब्द दिले असतील तर त्या शब्दांमध्ये तुम्हाला प्रॉपर वर्ड तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता बघा इथं THNK दिलाय, तर त्या ठिकाणी अप्रोप्रिएट वर्ड भरायचा आपल्याला आहे. इथं SWWE दिले, तर आपल्याला अप्रोप्रिएट वर्ड ह्या ठिकाणी भरायचा आहे T. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर 1, त्याच्यामध्ये पहिला 1. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी अल्फाबेटिक ऑर्डर तुम्हाला प्रॉपर कशात दिलेले असेल तर त्या ठिकाणी हे पण 2 मार्काचा क्वेश्चन आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर अल्फाबेटिक ऑर्डर पुट करायची प्रॉपरली, म्हणजे A to Z कोणतं लेटर पर्यंत येते किंवा सेकंड लेटर, जर पहिले लेटर सेम असतील तर आपल्याला सेकंड लेटर बघायचे आणि त्या सिक्वेन्स नुसार आपल्याला अल्फाबेटिक ऑर्डर मध्ये ते कंप्लीट करायचं आहे. ह्याला 2 मार्क असतील. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. आता पंक्च्युएट म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला अप्रोप्रिएट कॉमा असेल, सेमीकोलन असेल, क्वेश्चन मार्क असेल, डबल इनटू कॉमा असेल, सिंगल इनटू कॉमा असेल, तर ते अप्रोप्रिएट त्या सेंटेन्स मध्ये भरायचं आहे. तर त्याला त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. त्याच्यानंतर मेक द 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर इच. आता तुम्हाला एक सीधा ह्या ठिकाणी एक वर्ड दिला असेल आणि त्या वर्ड पासून तुम्हाला काय करायचंय, हे बनवायचं आहे, म्हणजे अप्रोप्रिएट त्याचे 3 शब्द तयार करायचे. जसं की आता ग्रँड डॉटर हा शब्द आहे, त्यापासून ग्रँड आहे हा शब्द आहे, डॉटर आहे, समजतंय. तर अशा प्रकारचे 3 शब्द तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायचे आहेत. तर अशा ह्या ठिकाणी तुम्हाला त्याला 2 मार्क आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 याच्यामधला 5वा जो आहे त्याच्यानंतर इथे दिलेला असेल राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन द एक्झाम्पल. तर तुम्हाला इथे एक शब्द दिला असेल तर त्या ह्याच्या रिलेटेड त्या बॉक्स मध्ये प्रॉपर शब्द तुम्हाला काय करायचे, राईट करायचे. तर इथं 1 2 3 4 5 दिले. 5 पैकी तुम्हाला कुठलेही 4 कॉम्प्लीट ह्या ठिकाणी करायचे आहेत, म्हणजे एक और आहे तुम्हाला त्या ठिकाणी. तर क्वेश्चन नंबर इथं 1A मध्ये A होता, इथं आता B आहे डू ॲज डायरेक्ट. तर ॲटम एनी 1. तर ह्या ठिकाणी इथं ह्याला 1 मार्क, क्वेश्चन आहे 2 मार्काचा. ह्याच्यामध्ये A आणि B आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला जो आहे ह्याच्यामध्ये ॲटम एनी 1 ह्याला दुसरा एक वर असतो, समजतंय खाली. म्हणजे ह्या क्वेश्चनला A ला हा B इथं एक, म्हणजे A तो किंवा B ह्या दोन्ही पैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. सेम इथं पण ॲटम एनी 1 ह्या ठिकाणी पण तुम्हाला ॲटम एनी 1 इथं पण तुम्हाला हे तरी A तरी लिहायचं आहे किंवा B तरी लिहायचं आहे, समजतंय. तर अशा प्रकारचं सेक्शन 1 जे होतं तर ते आपल्याला लँग्वेज स्टडी होतं. लँग्वेज स्टडीला असे 10 मार्क तुमचे होते. आता ह्या ठिकाणी सेक्शन नंबर 2 आहे, ज्या ठिकाणी टेक्स्च्युअल पॅसेज. तर हे 10 मार्कला असणार आहे. ह्याच्यामध्ये आता क्वेश्चन नंबर 2A ह्याच्यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये क्वेश्चन युनिट नंबर 1, 2, 3 आणि 4 ह्याच्यामधला कुठलाही एक पॅसेज पडेल आणि त्या ठिकाणी 4 क्वेश्चन तुम्हाला असे असतील की ज्या ठिकाणी कम्प्लीट द लाईन किंवा अपोजिट वर्ड असतील आणि त्याच्या ठिकाणी काही ग्रामर पण असेल, ऍडिक्वेशन टॅग असेल, नोशनल देण असेल, डिग्री असेल, चेंज ओव्हर्स असेल, म्हणजे कुठल्या टेन्स असतील किंवा आयडेंटिफाय द टेन्स. तर अशा रिलेटेड हे तुम्हाला क्वेश्चन असतील 8 मार्कासाठी आणि ह्या ठिकाणी एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असणार आहे 2 मार्कासाठी, समजतंय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये B मध्ये आणि प्रत्येक सीन पॅसेज ते पण तुमच्या पुस्तकाच्या रिलेटेड सेम ह्या ठिकाणी पहिले पण मी तुम्हाला 8 मार्क सांगितलं, सेम कसं असणार आहे, डिग्री असेल, चेंज ओव्हर असेल, कम्प्लीट द लाईन किंवा अपोजिट वर्ड असणार आहे. इथं पण एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असणार आहे 2 मार्कासाठी. तर ह्या ठिकाणी पण हा पहिला इथं 10 मार्क, इथं 10 मार्क सीन पॅसेज मध्ये आणि परत पुन्हा इथं पण एक पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असेल 2 मार्कासाठी. अशा 10 20 मार्क असेल सीन पॅसेजवर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे सेक्शन नंबर 3 आपला, त्याच्यामध्ये पोएट्री असणार आहे. तर त्या पोएट्री मध्ये तुम्हाला काही पहिल्या जे आहे पोएट्री मध्ये कम्प्लीट द लाईन किंवा रायमिंग स्कीम किंवा व्हॉट मेसेज गिव्हन इन दॅट पोएम अशा प्रकारचे रिलेटेड 5 मार्कासाठी क्वेश्चन असणार आहेत. आणि त्याच्यानंतर B मध्ये रीड द पोएम अँड राईट द अप्रिशिएशन विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉईंट. मग तुम्हाला त्या पोएमचे अप्रिशिएशन व्हायचे, जसं की युनिट नंबर 1, 2, 3 आणि 4 ह्याच्यामध्ये जे काही पोएम आलेले असतील त्याच्यामध्ये कुठली पण एक पोएम पडेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं अप्रिशिएशन लिहायचंय. त्याच्यामध्ये त्या पोएमचं टायटल लिहायचंय, त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएट लिहायचंय, त्याच्या रायमिंग स्कीम त्या पोएम मध्ये काय दिलेलं आहे, पुन्हा फिगर ऑफ पिच. तर त्या पोएममध्ये कोणकोणते फिगर ऑफ पिच आले तर ते लिहायचे, जसं रिपिटेशन असेल, अलिटरेशन असेल, मेटाफर असेल, सिमिली असेल,
समजते. तर प्रॉपर अप्रोप्रिएट द फिगर ऑफ पीच यूज राईट दे आर यूज्ड इन द पोएम, सो राईट केअरफुली. आणि देन आफ्टर थीम अँड सेंट्रल आयडिया. तर हा पोएम मध्ये काय सेंट्रल म्हणजे पोएटनं व्हॉट मेसेज गिव्हन द पोएट इन दॅट पोएम, सो राईट द प्रॉपर सेंट्रल आयडिया. अँड दिस टोटल क्वेश्चन 5 मार्क्स. म्हणजे क्वेश्चन 5 मार्काला 4, 5 त्याच्यानंतर आणि 6 असे 3 सेक्शन आलेले आहेत, ते आपण डिस्कस करू. त्याच्यानंतर आता सेक्शन नंबर 4 बघा. त्या 4 मध्ये नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आलेला असतो. तर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज बद्दल म्हणजे तो पुस्तकाच्या बाहेरच असणार आहे आणि ते तुम्हाला 10 मार्काला ह्या ठिकाणी असणार आहे. आता 1, 2, 3 आणि 4 त्याच्यामध्ये मध्ये 1, 2, 3, 4 ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामरचे काही सेंटेन्स येतील, त्याच्यानंतर अपोजिट वर्डचे मॅच द पेअर असतील किंवा कम्प्लीट द सेंटेन्स असं असेल. तर अशा प्रकारचे 1, 2, 3, 4 असे क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये. आणि काही ग्रामरचे रिलेटेड पण काही क्वेश्चन असतील, नॉट ओनली बट ऑल्सो चेंज द वाइड डिग्री आयडेंटिफाय द टेन्स, अशा प्रकारचे ग्रामरचे सेंटेन्स दिलेले असतील ह्या ठिकाणी. आणि क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. तर हे पर्सनल रिस्पॉन्सचा ह्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर राईट करायचा आहे आणि ह्या पॅसेजच्या रिलेटेडच तुम्हाला हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आलेला असेल. आता क्वेश्चन नंबर बी याच्यामध्ये समरी रायटिंग असणार आहे. समरी रायटिंग मध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एक पॅसेज दिला असतो, त्या पॅसेजला 100% जर असेल तर त्याला फक्त 25% करायचंय आणि प्रॉपर त्याला टायटल द्यायचंय. आणि असे ह्याला सुद्धा 5 मार्क असणार आहेत. जर प्रॉपर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 3 किंवा 4 मार्क प्रॉपरली तुम्हाला पडू शकतील. आणि या पॅसेज मध्ये बघूनच ते मेन कोणते वर्ड्स आले किंवा कोणते सेंटेन्स आले, तर हे तुम्ही घेऊनच प्रिंटला 25% तुम्हाला करायचं असते. त्याच्यानंतर सेक्शन आता सेक्शन नंबर 5 जे आपल्याला महत्वाचं आहे की रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किलला मार्क जाण्यासाठी म्हणजे तुम्ही बाकीच्या तर इकडे मार्क देऊ शकतात, पण रायटिंग स्किल मध्ये 1 किंवा 1.5 मार्क तुम्हाला जाण्याचे चान्स असतात. आणि जर तुम्ही चांगलं लिहिलं तर तुम्हाला इथं चांगले मार्क पण पडू शकतात. रायटिंग स्किल मध्ये पहिला क्वेश्चन नंबर 5 ए याच्यामध्ये रिलेटेड आहे. तुम्हाला इथे चॉईस आता सब्जेक्ट दिलेला असतो आणि हा सब्जेक्ट दिल्याच्या नंतर आपलं वैयक्तिक नाव त्या ठिकाणी टाकायचं नसते. तर तिथं ऑलरेडी सेंडर आणि रिसिव्हर म्हणजे ज्याला पाठवायचं आहे त्याचं पण नाव दिलेलं असते आणि कोण पाठवणार आहे त्याचं पण नाव दिलेलं असते. तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली क्वेश्चन रीड करायचं आहे, नंतरच लेटर तुम्हाला लिहायचं आहे. आणि तुम्हाला सोपं कोण जातंय, तुम्हाला फॉर्मल लेटर सोपं जातंय का इनफॉर्मल लेटर सोपं जातंय हे तुम्हाला चॉईस करायचं आहे. कारण मोस्टली मुलं फॉर्मल लेटर लिहिताना त्यांना सेंडरचा ऍड्रेस कुठे आहे, ज्याला पाठवायचा ऍड्रेस कुठे आहे, जो पाठवायचा ऍड्रेस कुठे आहे, ज्याला पाठवायचा ऍड्रेस कुठे आहे, सब्जेक्ट कुठे लिहायचा, तर हे मोस्टली सोपं करायचं. मग ज्याला फॉर्मल लेटर सोपं जातंय ते फॉर्मल लेटर लिहायचं, इनफॉर्मल लेटर सोबत जाते इनफॉर्मल लेटर लिहा. तर असे त्याला 5 मार्क आहेत. त्याच्यानंतर बी मध्ये परत डायलॉग रायटिंग आहे. 2 किंवा 3 व्यक्तीमध्ये तुम्ही डायलॉग रायटिंग तुम्हाला करू शकता. त्यात तुम्हाला सब्जेक्ट दिला असते तर हे तुम्हाला सोपं जाऊ शकते. आणि ड्राफ्टिंग पीच ह्याला त्याला ऑर आहे. आता ड्राफ्टिंग पीच मध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट दिला असतोय की त्या सब्जेक्टवर तुम्हाला पीच लिहावं लागतंय, समजतंय. तर ती पीच लिहिताना तुम्हाला डिफिकल्टी येऊ शकतात, तर त्यासाठी तुम्हाला डायलॉग रायटिंग सोपं जाऊ शकते. त्यानंतर क्वेश्चन 6A1 तुम्हाला एक तिथं नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा पॅसेज दिलेला आहे. तुम्हाला एक असा चार्ट दिला असतो, तर चार्टला तुम्हाला एक्सपांड करावं लागेल, तुम्हाला त्याच्यावर पॅराग्राफ तयार करावं लागेल. तर हे तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकते, कारण हा चार्ट दिल्याच्या नंतर तुम्हाला ते प्रॉपरली लिहिता यायला पाहिजे. लिहिता यायला असेल तर तुम्हाला मार्क भेटतील. आणि जर नाही आला आणि त्यासाठी शब्दाची व्याकरण चांगली असायला पाहिजे तर तुम्हाला लिहिता येईल. तेव्हा त्याला दुसरा क्वेश्चन आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. ऑलरेडी तिथं पॅसेज दिला असते आणि त्या पॅसेज मध्ये तुम्हाला एक तर पाय चार्ट येईल किंवा टेबल येईल, समजतंय, किंवा असं ट्री डायग्राम मध्ये सुद्धा तुम्हाला असं येऊ शकतं 2 टाईपचे चार्ट, त्याच्यामध्ये सब टाईप. तर हे तुम्हाला सोपं जाऊ शकतंय. तर ह्या ठिकाणी तुम्ही हे चॉईस करू शकता व्हर्बल टू नॉन व्हर्बल. त्याच्यानंतर क्वेश्चन ह्याच्यामध्ये बी आहे न्यूज रिपोर्ट आणि त्याच्यानंतर त्याला आहे स्टोरी रायटिंग. तर तुम्हाला सोपं घेण्यासाठी न्यूज रिपोर्ट सोपं आहे की पास्ट मध्ये आणि तुम्हाला रिपोर्ट यावेळेस तुम्ही न्यूज रिपोर्ट येतात तर ते कधी घडलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याची डेट प्रॉपर लिहायची, त्याचं टायटल प्रॉपर लिहायचंय. आणि हे जे रिपोर्ट रायटिंग येताना तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये सिंपल पास्ट टेन्स मध्ये लिहायचंय. जर प्रॉपर तुम्ही जर प्रेझेंटेशन दिलं असाल तर तुमचे मार्क जाणार आहेत. तर रिपोर्ट कधीही पास्ट मध्ये लिहायला असेल की जसं तुम्हाला सब्जेक्ट सांगितलं जाईल, फॉर एक्झाम्पल की 2 people रोड ऍक्सिडेंट किल्ड, अशा प्रकारचा सब्जेक्ट असेल त्याच्यावर तुम्हाला आणि ही घटना जी आहे ते का झाली असेल किंवा त्याच्या पाठीमागे झाली असेल त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचंय. तर तुम्हाला हे सोपं जाऊ शकतंय. स्टोरी रायटिंगला परत तुम्हाला चांगलं स्किल असेल पाहिजे. स्किल असेल तर तुम्ही स्टोरी डेव्हलप करू शकता किंवा लिहू शकता, समजताय. तर त्या ठिकाणी तुम्हाला इथे चॉईस परत रिपोर्ट रायटिंगची आहे. त्यानंतर हा झाला इथपर्यंत सेक्शन नंबर आपण ए आणि याच्यानंतर बी. क्वेश्चन नंबर 5 ए बी डिस्कस केला. क्वेश्चन नंबर 6 मध्ये इथं पण ए बी डिस्कस केला. आता लास्टचा क्वेश्चन नंबर 7 आहे. ह्या ठिकाणी सेक्शन 6 जे आहे ते स्किल डेव्हलपमेंट आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक 6 वर्ड दिले असतात. 6 वर्ड जे दिले असतात तर तुम्हाला स्वतःच्या लँग्वेज मराठी लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करायचे. आता कसं ट्रान्सलेट करा तुम्हाला, इज अ प्रेयर
प्रेयरवरती प्रार्थना, तर आता इंग्लिशमध्ये तो शब्द दिला असेल, आपल्या मराठी लँग्वेज मध्ये त्याला काय करायचं ट्रान्सलेट करायचं. तर ह्याच्यामध्ये 6 दिलेले असेल आणि तुम्हाला फक्त किती लिहायचे असेल तर 4 लिहायचे असेल, मला 2 मार्क. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी जो आहे, बी मध्ये पण सेम, की तुम्हाला इथं 4 सेंटेन्स दिले असतात. आता इथं वर्ड होते तर इथं सेंटेन्स आहेत, एक सेंटेन्स दिले असतात आणि कुठलेही 2 सेंटेन्स आपल्या मराठी लँग्वेज मध्ये त्याला ट्रान्सलेट करायचं, तर ह्याला पण 2 मार्क. आणि क्वेश्चन नंबर सी जो आहे, सी मध्ये पण 2 प्रोवर्ब दिले असतात, यातलं कुठलाही एक प्रोवर्ब म्हणजे मनी आपल्याला ट्रान्सलेट आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला ट्रान्सलेट करायचं आहे. तर असे ह्याला क्वेश्चन नंबर 7 असे 5 मार्क आहेत. ए बी आणि सी ह्याच्यामध्ये 3 क्वेश्चन मध्ये सब क्वेश्चन आहेत ए बी सी. तर हे अशा प्रकारे आपले जे आहेत सेक्शन 1 2 3 4 5 आणि 6 आपण आणि 6 असे सगळे सेक्शन आपण इथे डिस्कस केले. बोर्डचा फॉर्मॅट कसा आहे तर ह्या प्रकारे आपण केलेला आहे. आणि बाकीचं जे राहिलेलं आहे मेलोडी 6 सायन्सचे पार्ट 1 आणि पार्ट 2 चे व्हिडिओ अपलोड केले आहे.